नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गुज मनाचे या चॅनलमध्ये मी सगळ्यांचे खूप स्वागत करते. आपलं जगणं सुखकर करण्यासाठी किती भौतिक साधनं आज आपल्या दिमतीला आहेत, पण म्हणून आपण आनंदी आहोत का? आनंदी असण्यासाठी लागणारं आनंदी मन आपल्याकडे आहे का, असा प्रश्न विचारला तर अनेक जण म्हणतात, आजूबाजूला काय काय घडतंय, आयुष्यात कामाचा किती ताण आहे, किती टेन्शन्स आहेत, कसं असेल मन आनंदी, असा प्रश्नाला प्रश्न करणारं उत्तर मिळतं. मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, आपल्या मनाला कोणतीही भौतिक वस्तू आनंद देऊ शकत नाही. म्हणजेच बाहेरून कोणीही आपल्याला मनाला आनंदी करू शकत नाही. आपल्या मनाला आनंदी करण्याचा मार्ग आपल्याकडेच आहे, तो म्हणजे मनातले नकारात्मक विचार काढून टाकणे. तज्ज्ञ म्हणतात की मनातले सगळे नकारात्मक विचार काढून टाका आणि आनंदी व्हा. हे इतकं सोपं काम नाही. घरातला कचरा काढणे एवढं सोपं तर मुळीच नाही. मनातला नकारात्मक विचारांचा कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी एकदा झाडू मारून उपयोगाचा नाही. त्यासाठी मनालाच नकारात्मक विचारांशी लढण्याचं बळ द्यावं लागेल. हे बळ मिळवण्याचे उपाय देखील आपल्यालाच करावे लागतात. हा सर्व धोका टाळण्यासाठी मन करारे प्रसन्न हाच उपाय आहे. हा उपाय साध्य होण्यासाठी मनातले नकारात्मक विचार काढून टाकणं गरजेचं आहे. मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी औषध नाही तर काही युक्त्या प्रभावी काम करतात. या युक्त्या सोप्या आहेत, पण त्या एकदा नाही तर रोज अंमलात आणाव्या लागतील. आनंदी मनासारखं सुख दुसरं नाही. ते मिळवायचं असेल तर या सोप्या युक्त्या रोज अंमलात आणण्यास कोणाची ना असेल का? मनात येणारे वाईट विचार किंवा घाणेरडे विचार हे अनेक जणांना त्रासदायक ठरतात. या विचारांवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलाय, तो अवश्य बघा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तर या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय आहेत, ते खालील प्रमाणे आपण पाहूया. पहिला उपाय, जागरूक राहा आणि विचारांना ओळखा. म्हणजेच काय? मनात येणाऱ्या वाईट विचारांबद्दल जागरूक राहा. ते कुठून येतात आणि का येतात याचा विचार करा. दुसरा उपाय, विचारांना गांभीर्याने घेऊ नका. मनात येणाऱ्या वाईट विचारांना गांभीर्याने घेणे टाळा. ते फक्त विचार आहेत हे लक्षात ठेवा. तिसरा उपाय, ध्यान आणि प्राणायाम. रोज नियमितपणे ध्यान आणि प्राणायाम केल्याने मन शांत होते आणि वाईट विचार कमी होण्यास मदत होते. हा उपाय प्रत्येकाने नक्की अंमलात आणून बघा. ह्याचा प्रत्यय प्रत्येकाला नक्कीच येतो. चौथा उपाय, शारीरिक हालचाली. व्यायाम आणि शारीरिक हालचाली केल्याने डोक्यात रक्ताभिसरण वाढते आणि नकारात्मक विचार कमी होतात. पाचवा उपाय, आवडत्या गोष्टींमध्ये रमून राहा. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्याने मन दुसरीकडे केंद्रित होते आणि वाईट विचार कमी होतात आणि आपण आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये रमून जातो. सहावा उपाय, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. नकारात्मक गोष्टी, व्यक्ती आणि विचारसरणींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच आपण ऑटोमॅटिक नकारात्मक गोष्टींपासून दूर राहतो. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर वाईट विचार खूप त्रास देत असतील तर तज्ज्ञ किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून मदत घ्या. म्हणजेच आपल्याला होणाऱ्या त्रासापासून मदत होईल. आठवा उपाय, कामात लक्ष केंद्रित करा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने मन व्यस्त राहते आणि वाईट विचार कमी होतात. नववा उपाय, सकारात्मक दृष्टिकोन. आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक गोष्टी या वाईट विचार दूर करतात. 10वा उपाय, नकारात्मक विचारांना लिहून काढा. मनात येणारे वाईट विचार लिहून काढल्यास ते अधिक स्पष्ट होतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. या नोंदींमुळे आपण कितीतरी सवयी दूर करतो
व आनंदी होतो. 11वा उपाय, आवडती गाणी ऐका. आवडती गाणी ऐकल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार कमी होतात. गाणी ही आपल्या मनाला खूप आनंद देतात, त्यामुळे अवश्य आवडती गाणी ऐका. प्रेम आणि सहानुभूती. स्वतःवर आणि इतरांवर प्रेम आणि सहानुभूती ठेवल्यास मन शांत राहते. 13वा उपाय, संगत पॉझिटिव्ह शोधा. म्हणजेच आपण आयुष्यात रोज विविध व्यक्तींशी संपर्कात येत असतो, पण आपण पॉझिटिव्ह विचारसरणीच्या लोकांशी जर जास्त जवळ राहिलो त्या लोकांच्या, तर आपल्याला पॉझिटिव्ह असल्यासारखा अनुभव येतो. 14वा उपाय, स्वतःला सांगा, बी पॉझिटिव्ह. प्रत्येकाने आपल्या स्वतःशी संवाद अवश्य केला पाहिजे की कोणतीही परिस्थिती आली तर, जसं आपण एखादा रक्तग्रुप म्हणतो ना बी पॉझिटिव्ह, तसं प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहा. त्यामुळं प्रत्येकानं उठल्या उठल्या आपल्या समोर स्वतःला मनाला सांगा की बी पॉझिटिव्ह. माफ करा. आयुष्यात अनेक प्रसंग येत राहतात, जात राहतात, अनेक गोष्टी होत राहतात, पण आपण पुढच्याला व स्वतःला माफ केलं पाहिजे. म्हणजे आपण गोष्टी सोडून आयुष्य आनंदी जगू शकतो. तर बघा मंडळी, मी एवढे 15 उपाय सांगितलेले आहेत. तर यातले कोणकोणते विचार आपल्या मनाला त्रास देतात, त्याप्रमाणे ह्यातले उपाय अंमलात आणा आणि आपलं मन जे सतत वाईट विचारात ग्रस्त आहे ते ह्या उपायांमुळे नक्कीच कमी होईल. तर या उपायांमुळे मनात येणारे वाईट विचार कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही अधिक शांत आणि सकारात्मक राहू शकाल. तर आपल्या गुज मनाचे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्या समोर आणू शकीन. आणि लाईक आणि शेअर कमेंट केली तर मला अधिक आनंद होईल. तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. खूप आनंदी रहा.